सो इथं मुरुमाची गाडी खाली करायला याला जागा करून दिली आहे. तर ह्या साईडला गाडी आहे. सो त्याच्या हिशोबाने आपल्या काचा खूप खराब होतात यार. पहिल्यांदा असं झालं की माझी हालत खराब झाली कारण हायवेवाल्याने एवढं जवळ आहे भरायला, इतके कुत्र्यासारखे पळतात आहे. मला बार दमून ठेवले. अक्षरशः मी जेवायला सुद्धा थांबलो नाही. जेसीबी धुतल्यानंतर एकदम जे क्लीन दिसते ना, त्याच्यामध्ये तर खरी बघण्यामध्ये मजा आहे. बाय द वे, स्वागत आहे आपल्या नवीन एका दिनचर्या ब्लॉगमध्ये. जस्ट आत्ता जेसीबी मध्ये एंटर झालोय. आता बॅग वगैरे काढून ठेवायची सगळ्या गोष्टी, कारण काल संध्याकाळी लवकर काम बंद झालं होतं. कारण मध्ये एक विषय झाला होता. 1 मिनिट मला बॅग काढू द्या. तो विषय असा झालेला की काय सांगत होतो मी पण विसरून जातो सगळ्या गोष्टी. विषय असं झालेला, काल लवकर बंद केलं म्हणजे इथं घराच्या आजूबाजूलाच काम चालू होतं. आपल्या घराच्या नाही, ज्यांच्या मी जेसीबी चालवतो त्यांच्या घराच्या आसपास. सो काल जेसीबीला तिथंच पार्क केलं होतं. आत्ता जवळजवळ 9 वाजलेत आणि इथून जवळच आहे, ह्या साईडला हायवे पासून 1-2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. सो आता जेसीबीचं थोडंसं क्लिनिंग करायचं. काल रात्री मी थोडंसं क्लिनिंग केलं होतं, पण आता काल थोडंसं धुळीमध्ये काम चालू असल्यामुळं हे सगळं आहे तसं ॲज इट इज होऊन गेले. सो याला किती घासलं, किती धुतलं आणि किती साफ केलं, हे जसं व्हायचं तसं होतच राहतं. माझ्या काल एक साईडवरती खूप मोठा किस्सा घडला, तो पण पुढे गेल्यानंतर थोडंसं निवांत झालो की सांगतो. पण पहिला आधी हे सगळं क्लिनिंग करून घेतो. जेसीबी घेऊन साईडवरती तर निघालोय मी. काल माझं थोडंसं लक्ष नाही गेलं आणि हे किती मोठं इथं दगडच गुंतून बसलाय. कसं काय आला मला पण माहित नाही, कारण मी संध्याकाळी जेसीबी लावला आणि त्याच्यानंतर जरा लक्षच दिलं नाही. पण ठीक आहे, आता त्याला साईडला काढून टाकले. आता इथून लेफ्ट घेतला की 1-2 मिनिटामध्ये आपली साईड येईल. सो साईडवरती आलोय आणि काम पण चालू झालंय. पण काम एवढ्या अडचणीत आहे. आता हे इथं सगळं हे पायलिंग वगैरे केलं होतं, कारण खाली भरपूर माती आहे, त्यामुळे मग हे पायलिंग पद्धतीने हे कॉलम उभे केलेले आहेत. आणि काल मी जे संध्याकाळी आलो होतो त्याच्यामध्ये एवढं सगळं मुरुम आतमध्ये शिफ्ट केलं होतं. पण इथलं बघा ना, आता हे एवढी अडचण आहे. तर अशा ठिकाणी काम करायला पण जरा व्यवस्थित करायला लागतं. अडचण भरपूर आहे. ह्या साईडला सगळं मटेरियल पडलेलं आहे आणि सगळा मुरुमाचा स्टॉक पण इथं केलेला आहे. मागच्या साईडला अजून एक मुरुमाच्या गाड्या वगैरे येणार आहेत कंटिन्युअसली. पण आता भरपूर असं अडचणी आहे सगळ्या इथं. सो भरपूर असं जपून काम करायला लागतं अशा ठिकाणी, कारण मध्ये बार पण आहेत, कॉलम पण आहेत, बरेचसं मटेरियल पण पडलेलं आहे. सो भरपूर असं एकदम जपून काम करायला लागणार आहे. इथं मला नाही वाटत एवढं काही खास शूट होणार आहे, कारण अडचणी जेवढ्या आहे, मुरुमाच्या गाड्या वगैरे कंटिन्युअसली चालू राहतील. मग बऱ्यापैकी सगळं लक्ष माझं कामामध्येच राहणार आहे. त्यामुळे मग आजचा ब्लॉग थोडासा कमी शूट होऊ शकतो. पण एक गोष्ट मला तुमच्यासोबत ती शेअर करायची आहे. कालचा एक किस्सा आहे. सो मी दुपारी थोडा वेळ भेटला की ती गोष्ट पण तुमच्याशी शेअर करेल. अशी कामं करायला आहे ना, खूप अडचण असली की मग काम करायला खूप डोकं लागतं आणि बस सगळा वेळ मग माझा कामामध्येच निघून जातो. माझ्या इथं मस्तपैकी कुत्रे वगैरे बसलेले आहेत. आज घरून थोडंसं लवकर निघालो होतो म्हणून मी लवकर पोहोचलो आणि काम पण इथल्या इथं जवळ होतं. सो त्यामुळे मग यायला पण काहीच नाही वाटलं. मुरुमाची गाडी आली अजून एक. सो मला जेसीबी साईडला घ्यायला लागणार आहे, कारण आता ह्या साईडला तर कुठंच जागा नाही वळवायला. बघू आता कुठं वळवतं ते बघू, कारण आता तिथं जेसीबीच्या पुढे जर मुरुम खाली केला तर नंतर मलाच अडचण करेल तो. त्यापेक्षा मग आता जेसीबीचा बाजूला घेतला तर पुढे त्याचा फायदा होईल. मुरुमाची गाडी खाली करायला याला जागा करून दिली आहे. आता ह्या साईडला गाडी आहे. सो त्याच्या हिशोबाने आपल्या काचा खूप खराब होतात यार. याला काहीतरी प्रॉपर एकदम खास सोल्युशन शोधलं पाहिजे. मला तर काय अजून भेटलं नाही. सो इथं गाडी खाली झाली परत आपलं काम चालू होईल.
ह्या साईडला सकाळी जेव्हा आम्ही स्टार्ट केलं होतं तर इथपर्यंत आम्ही प्रॉपर फायनल केलं होतं. आता हायवावाला आता दुपारी 1:30 वाजता परत आलाय, म्हणजे 4-5 गाड्या चालू आहेत. आधी त्याला थोडा वेळ बोलवून घेतले आणि आम्ही जेवायला थांबलो होतो. सो हा आपला डब्बा, तर साईडला इथं सावली होती, सो इथं सावलीमध्ये बसून जेवलो आणि आधी त्याला थोडा वेळ आता बसवलंय. हायवावाल्याला परत इथं जागा करून द्यायची, कारण झालंय असं गाड्या खाली करायला जागा कमी आहे आणि भरायला अडचण भरपूर आहे. आता इथपर्यंत तर आम्ही क्लिअर केलं, आता इकडचं हे सगळं बाकी आहे. सो आदित्य आता बराच वेळ झाले चालवते, आता मी जाणार आहे परत, कारण अडचण नाही, एवढी अडचण आहे तर की आदित्यला एवढं खास आता जमणार नाही. मी नाही गेलो तर मग इकडचं पण सगळं मटेरियल गाडून जाईल, कारण इथं स्टील वगैरे पण सगळं भरपूर पडलेलं आहे. हे पण आम्हाला वाचवायचं आहे सगळं. जेसीबी मध्ये असं चालवायला कोण बसतं बरं? लोक व्यवस्थित बसतात जेसीबी चालवताना. असं बसतात होय? हे कुठली स्टाईल आहे जी बसण्याची काय माहिती. चला मी जातो वरती, कारण आदित्य पण त्याचं काम सोडून आलेलं, मला लवकर जायला लागेल. त्या हायवावाल्यांच्या अंगात काही भूत शिरले का ते पण कळत नाही. एका पाठी एक दनादन गाड्या खाली घेतात ते. अजून ह्या साईडला एक आहे, ती वाली कुठे गेली? ह्या साईडला एक येऊन उभी आहे, ह्या साईडला एक आलेली आहे आत्ताच, आणि आत्ताच एक खाली होऊन पण गेली होती. दनादन गाडीवर गाडी येते तिच्या आईला, 1 मिनिट सुद्धा आराम नाही आम्हाला. अजून 2 गाड्या खाली होऊन गेल्यात. हे असे चिल्ले पिल्ले इथे खेळत बसले, ते आमच्या जीवावरती आले. काम करायचा कंटाळा आलाय. आता हायवावाल्यांचं काम झालंय, आता माझं काम राहिलं. आता हे सगळं परत आतमध्ये शिफ्ट करायचं, तेवढी जागा त्यांना परत रिकामी करून द्यायची, म्हणजे ते परत थोड्या वेळाने येणार त्यांच्या 2 गाड्या घेऊन, की आता जेवढा स्टॉक आहे परत तेवढं होईल. नशीब आदित्य आलाय म्हणून बरं झालं. तुम्हाला सगळं दाखवून देतो मी. सकाळी इथून स्टार्ट केलं होतं आणि आम्ही मशीन डायरेक्ट इथून एंटर केलं होतं आतमध्ये. इथून जायला पण जागा आहे. सो इकडचं हे सगळं व्यवस्थित करून घेतलंय. आता फक्त अर्ध बाकी आहे आमचं, पण ते अर्ध करायला सुद्धा आम्हाला संध्याकाळ होणार आहे, कारण काम करायला एवढी खास जागा नाही, मटेरियल टाकायला भरपूर जागा नाही, त्यामुळे मग आम्हाला तकलीफ होते. मशीनचं काम राहिले. सो आणि ही खडी क्रशण पण इथंच पडलेली होती, आता इमर्जन्सी होती म्हणून हे जागच्या जागी सपाट करून टाकलं आणि आहे तसं मग काम चालू ठेवलं. चला आधी त्याला मशीन लावून देतो, म्हणजे तो त्याचं काम करत बसेल. पहिल्यांदा असं झालं की माझी हालत खराब आली, कारण हायवावाल्याने एवढं जवळ आहे भरायला, इतके कुत्र्यासारखे पळतात ते, मला बार दमून ठेवले. अक्षरशः मी जेवायला सुद्धा थांबलो नाही, म्हणजे मी जेवण केलं पण आदित्यला बोलून घेतलं होतं, मग आदित्यने थोडा वेळ जेसीबी चालवला म्हणून थोडा वेळ मला आराम भेटला, नाही तर 1-5 मिनिटं सुद्धा मला थांबायला आज वेळ नाही. त्यामुळे आज ब्लॉग पण प्रॉपर शूट करता येत नाही आणि मला तुम्हाला दाखवता पण येत नाही की कसलं काम चालू आहे काय वगैरे. बाय आमचं आहे ना बॅक फिलिंगचं काम चालू आहे, म्हणजे एका बिल्डिंगचं पाया उकरलेलं होतं, पायलिंग वगैरे केलेलं होतं, तिथंच आम्ही ओके डन त्याला दाखवून देत होतो मी नक्की कुठं खाली करायचं काय. एवढा दमलोय मी, एकतर गरमी भरपूर आहे, माझ्या चेहऱ्यावरती सगळा घाम वगैरे जमा झालाय, पण संध्याकाळपर्यंत ऑलमोस्ट हे काम फायनल होऊन जाईल. आणि काल साईडवरती असा किस्सा झाला की आम्ही जेवायला थांबलो होतो आणि अचानक एक हायवा आली होती, काहीतरी हे घेऊन आली होती, दगड घेऊन आली होती साईडवरती. सो ती गाडी आली आणि सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे कुणाकडेच नव्हतं आणि एका ठिकाणी पाईप गेलेला होता, पाण्याचा पाईप, आणि तो लिकेज झालेला होता. मग त्या माती खाली सगळं पाणी जाऊन वरती सरफेस एकदम कोरडा दिसत होता, पण आतमध्ये सगळा चिखल झालेला होता. ती गाडी जशी रिव्हर्स आली तर डायरेक्ट ड्रायव्हर साईडला पलटी झाली. तर आम्ही सगळेजण पळत गेलो, ड्रायव्हर आतमध्ये गुंतलेला होता, जवळजवळ अर्धा तास गेला. आम्ही त्याला वगैरे व्यवस्थित बाहेर काढलं, त्याच्यानंतर डॉक्टरकडे नेलं. त्यातलं एक फुटेज आहे माझ्याकडे आहे,
कारण मी तिथे व्यवस्थित प्रॉपर शूट नाही केलं आणि तिथं शूट करणं पण व्यवस्थित वाटत नव्हतं, कारण तो ड्रायव्हर गुंतून बसलाय आणि आपण त्याला बाहेर काढायचं सोडून जर तिथं शूट करत बसलं तर लोक आपल्याला येड्यात काढतील. त्यापेक्षा मग मी तिथं शूटच नाही केलं. आणि असाच एक किस्सा 2017ला माझ्यासोबत सेम किस्सा घडला होता, फक्त नाईटला झाला होता. तिथं ही हायवा होती पण तिथं ऍक्सिडेंट झाला होता. त्याचे पण माझ्याकडे एक फुटेज आहे. जर युट्यूबने त्याच्यावरती स्ट्राईक नाही टाकलं तर मी ती पण तुमच्यासोबत शेअर करतो. आता एवढा दमलोय ना मी बेकार. आता जवळजवळ आहे ना किती 3:30 वाजले आणि माझी डिझेलची लेवल पण ऑलमोस्ट आता खाली झाली. 2 पॉईंटला डिझेल आले. तो सेटला फोन केला होता मी, आता ते पण थोड्या वेळ डिझेल घेऊन येतील. आता ही मुरुमाची गाडी लेवल करेपर्यंत अजून एक मुरुमाची गाडी येणार आणि त्या 2 करेपर्यंत अजून 2 येणार. आणि रस्ता जिथं आम्ही मुरुम खाली करतोय ना तिथं व्यवस्थित जागा पण नाही की प्रॉपर, एवढी जागा नाही की मुरुम सगळं व्यवस्थित खाली करताय. आणि एका साईडला सगळं त्यांचं कन्स्ट्रक्शनचं मटेरियल पडलेलं आहे, त्यामुळे एवढा त्रास होतोय काम करायला भयानक. सगळी अडचणी इथं मध्ये टाकी आहे, त्या साईडला बोरचे पाईप वगैरे, आणि ह्या साईडला सगळं कन्स्ट्रक्शनचं मटेरियल पडलेलं आहे. काम करायला एवढा त्रास होतोय ना तरी सुद्धा तुमचा भाऊ मागरच घेत नाही. मी दनादन लोडर लावले आणि लोडरनेच मटेरियल शिफ्ट करतो आतमध्ये, कारण बकेटने जर करायचं म्हटलं तर मला दिवस जाईल माझा आणि हायवावाले माझ्या पुढे जातील. असं वाटायला लागलं आता हा कॉम्पिटिशनचा मुकाबला झालेला आहे. मी कुत्र्यासारखं पळतोय, ते पण कुत्र्यासारखं पळतं ते. आणि फायदा तर कोणाचाच नाही त्याच्यात. फायदा फक्त ज्यांचं काम चालू आहे त्यांचा फायदा होतोय. मगाशी जी गाडी मी लेवल करत होतो ती गाडी लेवल करेपर्यंत लगेच ही गाडी आली. पण ह्या गाडी आणि जेसीबीच्या कॉम्पिटिशन मध्ये ना मला असं वाटतंय मीच जिंकणार आहे, कारण यांना यायला जवळजवळ अर्धा तास लागतो आणि अर्ध्या तासामध्ये मी एवढं सगळं लेवल करून टाकत असतो. जवळजवळ संध्याकाळ होत आली. संध्याकाळ म्हणजे 5 वाजले आणि आपलं काम पण जवळजवळ संपत आलेलं आहे. ह्या साईडचं लेवल झालंय, मटेरियल पण टाकून झालंय. ह्या साईडला मटेरियल सगळं टाकून घेतलंय, आता फक्त लेवल करायचंय. हे काम आहे ना खूप चॅलेंजिंग होतं. हायवावाल्यांची धावपळ आणि हायवावाले पटापट यायचे, त्यामुळे मला पण भरपूर जोरात काम करायला लागायचं. पण आता संध्याकाळ होत आली, काम संपत आले आणि याच्यावरती अजून बीम वगैरे येणार आहे, त्यामुळे एवढं काही खास लेवल केलं नाही आम्ही. पण कालचा जो हायवाचा किस्सा झाला ना तो सगळ्यात खतरनाक होता. इथं यांनी एवढी धावपळ केली, मला असं वाटत होतं आज पण एखादा पलटी होतंय का, पण तसं काहीच झालं नाही. व्यवस्थित सगळं काम पार पडलंय. आता एक अर्धा तास अजून जाईल मला हे सगळं लेवल करायला. एवढं लेवल झालं की इथलं मग काम पण एंड होते. जर उद्या जर इथलं काम असेल तर मग आता ते मालकांना फोन करून सांगतील की काम वगैरे आहे. पण आता माझ्या हिशोबाने तर इथलं काम सगळं फायनल झाले. आता बराच वेळ झाला आणि दुपारी अक्षरशः मला जेवायला सुद्धा वेळ भेटला नाही. आदित्य आला होता, एक 10 मिनिटं जेवलो आणि लगेच आलो, कारण अडचणीमध्ये काम होतं. आदित्य चालवतं पण एवढं खास नाही चालवत, थोडंफार आपलं जेवढं किरकोळ काम असेल तेवढंच काम करतो. त्यामुळे मग मला त्याला थोडा वेळ बसवलं आणि त्याच्यानंतर जेवण करून परत मी मशीनवर चालवायला बसलो. जास्त वेळ आराम पण नाही करता आला. आता हायवावाले पण बंद झालेत आणि माझं लेवल झालं की माझं पण काम संपून जात आहे. तर मित्रांनो, मला कुणीतरी एकतर चांगला फोन गिफ्ट करा, नाही तर गोप्रो गिफ्ट करा, कारण 5 वाजता माझा फोन परत स्विच ऑफ झाला. त्यामुळं मी आता घरी आल्यानंतर हे बघा इथे लावूनच बसलोय. जसा फोन ऑन झाला तसं लगेच शूट चालू केले. कंटिन्युअसली मला स्टोरेजचा प्रॉब्लेम येतोय, अजून कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम येतोय, चार्जिंगचा प्रॉब्लेम येतोय आणि माझं बजेट एकदम कमी. त्यामुळे कुणी जर आपल्याला दानशूर असेल तर मला चांगला फोन किंवा गोप्रो स्पॉन्सर म्हणून बनू शकते किंवा मला गिफ्ट म्हणून देऊ शकतं. म्हणजे आपले व्लॉग्स जे आहेत ना ते कंटिन्युअसली येत राहतील. बाय द वे, तिथलं जे काम होतं ते सगळं फायनल झालं आहे आता आणि उद्याचं काहीच प्लॅनिंग नाही. सो उद्या मे बी आपल्या जुन्या साईडवरती जिथं आपण रोलर चालवलं त्या साईडवरती जाण्याची शक्यता आहे. आता उद्या समजेल काय होते काय नाही. तसं शेटला सांगितलंय मी कॉल करून, आज का इधर का काम खतम हो गया. सो त्यांचं पण मला अजून काही कॉलबॅक वगैरे नाही. सो उद्याचं रुटीन आता उद्या समजेल. आजचा ब्लॉग एवढाच होता आणि मला एवढं प्रॉपर आज शूट पण नाही करता आलं, कारण गाड्यांची धावपळ होती. त्याच्यानंतर तो काल तो हायवाचा किस्सा घडून गेला, त्याच्यामुळं मला व्यवस्थित कुठल्याच गोष्ट शूट करता नाही आली. पण आजच्या पुरतं एवढंच होतं. हा ब्लॉग पण इथंच एंड होते. बाय बाय. ले